कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवारांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। म्हणजेच या मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशीच लढत होणार हे फिक्स झालं। फॉर्म भरण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत अहिल्यादेवी होळकरांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते। कर्जत तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर रोहित पवारांनी अर्ज दाखल केला। या जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या बातम्या सगळ्या प्रसार माध्यमांना झळकल्या किंवा झळकविल्या गेल्या असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला। मात्र जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष अर्ज देण्याची वेळ आली त्यावेळी फक्त पवार कुटुंबच त्या दालनातील फोटोत दिसले। रोहित पवार जेथून निवडणूक लढवणार आहेत त्या कर्जत व जामखेड तालुक्यातील एकही सामान्य कार्यकर्ता त्या फॅमिली फोटोत दिसला नाही। शेवटच्या टप्प्यातील या प्रकाराचा दोन्ही उमेदवारांना काय फायदा तोटा होऊ शकतो याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पडद्या पुढच्या व पडद्या मागच्या दखलपात्र घडामोडी। गेल्या वेळी थेट बारामतीवरून येऊन रोहित पवारांनी कर्जत जामखेडची निवडणूक जिंकली। 2 वेळा आमदार व मंत्री असलेल्या राम शिंदेंचा पराभव केला। यावेळीही विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा कर्जत जामखेड मधून उमेदवारी करत आहेत। शिवाय गेल्या वेळी होते तेच राम शिंदे यावेळीही त्यांच्या विरोधात असणार आहेत। वंचित किंवा अजून कोणी उमेदवार असले तर या मतदारसंघात दुरंगी लढतच होणार आहे। मतदारसंघात जेवढी कामे केल्याचा दावा रोहित पवार करतात त्यापेक्षा जास्त कामे केल्याचा दावा राम शिंदे यांनी केला आहे। त्यामुळे या मतदारसंघात अभूतपूर्व रंगत आली आहे। सुमारे 3,47,000 मतदार यावेळी मतदान करणार आहेत। माळी, धनगर, वंजारी या मुख्य मतांखेरीज मराठा मतांवरही यावेळचा आमदार ठरणार आहे। प्राध्यापक राम शिंदे यांनी या सगळ्या गोळाबेरजेत बाजी मारल्याचे दिसत असले तरी रोहित पवारांनीही प्रचार फेरीत या मतांची जुळवाजुळव करत ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या जातीची समीकरणे साध्याचा कित्ता गिरवल्याचे बोलले जात आहे। स्वतः राम शिंदे हे धनगर समाजाचे नेते आहेत। शिवाय ते अहिल्यादेवींचे माहेरचे वंशजही आहेत। याच धनगर मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी रोहित पवारांनी आपल्या सोमवारच्या रॅलीत अहिल्यादेवींचे सासरचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांना सहभागी करून घेतलं होतं। शिवाय माळी समाजाच्या मतांचे बेरजेसाठी खासदार अमोल कोल्हेंनाही सहभागी करून घेतल्याचा आरोप काहींनी केला। विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर राम शिंदे यांनी या मतदारसंघात कोट्यावधींचा निधी आणला। MIDC, रस्ते, पाणी, वीज हे विक्रमी प्रश्न सोडवले। त्या उलट राष्ट्रवादीची तोडफोड झाल्यानंतर रोहित पवार राज्याचे नेते झाले आणि त्यांचं मतदारसंघावरील लक्ष कमी झालं असा आरोप शिंदे गटाकडून झाला। हुकुमशाहीचा आरोप करत प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते रोहित पवारांना सोडून राम शिंदेंकडे आले। आपला बाहेरचा असा मुद्दा यावेळी प्रचारात तापला। या मुद्द्याचा मोठा फटका रोहित पवारांना बसण्याची शक्यता वाढली। लाडकी बहीण योजनेला दोन्ही तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यानंतर रोहित पवारांनीही महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत महिला वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला। खासदार सुप्रिया सुळे, आई, पत्नी अशा घरातल्या सगळ्या महिला मतदारसंघात फिरवल्या। मात्र त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचे दिसल्यानंतर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग येथे सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येऊ लागला आहे। रोहित पवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत व फॉर्म मध्ये काही ठळक मुद्दे जाणवले। त्या मुद्द्यांचीही सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। हे मुद्दे कोणते ते आपण पाहूयात। मुद्दा पहिला, या निवडणुकीत आपला बाहेरचा हा वाद का होणार तर रोहित पवारांनी जो उमेदवार अर्ज भरलाय त्या अर्जावर पत्ता बारामतीचाच आहे। 601 सुभद्रा बाग, मुक्काम पोस्ट पिंपरी, तालुका बारामती। मुद्दा नंबर 2, रोहित पवारांचे मतदार यादीत नाव आजही बारामतीमध्येच आहे। 201 बारामती विधानसभा मतदारसंघ यादी, भाग क्रमांक 225, अंक क्रमांक 666। मुद्दा नंबर 3, पत्ता व मतदार यादीतील नाव हे दोन्ही बारामतीचेच असल्याने कर्जतचा दिनकर बंगला हा फक्त दिखावाच आहे असा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागला आहे। मुद्दा नंबर 4, पक्षाच्या जीवावर आपण राजकारण करत असल्याचा दावा रोहित पवार करतात। मात्र त्यांचा फॉर्म भरायला पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे अनुपस्थित होते अशी ही चर्चा रंगली। अर्थात फाळके होते का, होते तर दिसले का नाही आणि नव्हते का, नव्हते तर का नव्हते असे प्रश्न विचारले गेले। पवार कुटुंब पक्षाच्या जीवावर राजकारण करत असल्याचा दावा अनेकदा केला जातो। मग पक्षाचे नेते कुठे असा सवाल आता विचारला जात आहे। रोहित पवारांवर अहंकारी राजकारण करत असल्याचा आरोप होतो। तोच आरोप सोमवारच्या रॅलीनंतर विरोधकांनी जास्त चर्चेत आणला।
मुद्दा नंबर 5, रोहित पवारांचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत जमत नसल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. याच जयंत पाटलांचा व राजेंद्र फाळकेंचा फोटो रोहित पवारांच्या बॅनरवर कुठेही दिसला नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असूनही रोहित पवारांनी जयंत पाटलांना किंमत दिली नाही अशा आरोपाला यामुळे हवा मिळाली. अर्थात हा आरोप राम शिंदे यांच्या गटाकडूनच करण्यात आला. मुद्दा नंबर 6, फॉर्म भरण्याच्या रॅली दरम्यान रोहित पवारांनी आपल्या भाषणात अनेकदा राम शिंदे यांचा एकेरी उल्लेख केल्याचे सांगितले गेले. विरोधक असले तरी राम शिंदे हे रोहित पवारांपेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख कर्जत जामखेडकरांना रुचला नाही. याच प्रकाराची चर्चा होऊन या दोन्ही तालुक्यात नाराजी वाढल्याचेही आता सांगितले जाऊ लागले आहे. कर्जत जामखेडचं वातावरण शेवटच्या टप्प्यात फिरलंय का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.